हा बोकडांवरती होणारा अन्याय, हा बोकडांच्या बायकांवरती होणारा अन्याय, सरकार याच्यावरती कधी निर्णय घेणार? भाग्यश्रीला वाराय डायरेक्ट 30 सभेतात बंद करो, हाथ जोड़ के मैं मोदी साहब से गुजारिश। तर नमस्कार, राम राम, प्रणाम, प्रणिपात माझ्या आत्मनिर्भर मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। परत एकदा आपल्या आजच्या नवीन कोऱ्या करकरत आणि चरचरीत व्हिडिओमध्ये पुनश्च एकदा स्वागत करतो आणि आपल्या आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो, ज्या कार्यक्रमाचं नाव आहे मालक जोमात बोकड कोमात। मंडळी, तुम्हाला तर माहित आहे, मागचं एक वर्ष झालं बोकुड समाजामध्ये अत्यंत भयानक अशी भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे धाराशिव जिल्ह्यातले हॉटेल मालक। बोकुड समाजामध्ये इतकं भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे की बोकडांना हेच समजत नाही की हॉटेल मालक यांना कधी उचलतील आणि कापण्यासाठी हॉटेलवरती घेऊन जातील। मित्रांनो, हे हॉटेल मालक मागचा एक महिनाभर एकदम शांत झाली होती, थंड पडली होती, का तर बाबांनो श्रावण चालू झाला होता। बोकडांना वाटायला लागलं होतं की बाबा आता आपण वाचलो, हॉटेल मालक आपल्याला काय आता कापणार नाहीत। बोकड खुश झाली होती, आनंदी झाली होती, जल्लोष व्यक्त करत होती। जसाही श्रावण महिना संपला तसे थंड पडलेले हॉटेल मालक परत पिसाळली आणि परत यांनी चालू केलं। हॉटेलमध्ये 7 वर्षांवर डायरेक्ट सकाळून 10 बकऱ्याचं बेत आहे, डायरेक्ट 30 बकऱ्याचं बेत उद्या हॉटेल भाग्यश्रीला। मित्रांनो, काय पण म्हणा, पण एक महिनाभर या हॉटेल मालकांचे आवाज कानावरती पडत नव्हते, तर असं वाटत होतं की आपण कोणत्या तरी दुसऱ्याच युनिव्हर्स मध्ये गेलो की काय। मित्रांनो, पिसाळलेलं कुत्रं जसं एखाद्याच्या मांडीचा लचका घेण्यासाठी आतुरलेलं असतंय, तसे हे हॉटेल मालक महिनाभर आतुरलेले होते बोकडांचा लचका घेण्यासाठी। मी फक्त उदाहरण म्हणून कुत्र्याचं उदाहरण दिलंय, हॉटेल मालकाचा आणि पिसाळलेल्या कुत्र्याचा अर्थार्थी काय संबंध नाही। मित्रांनो, बोकडांची व्यथा इतकी वाढलेली आहे की न्यूज वाले सुद्धा हॉटेल मालकावरती संताप व्यक्त करत आहेत। चला तर मग बघू आपले न्यूज वाले याच्यावरती काय बोलत आहेत। विचारतोय महाराष्ट्र अरुण गोस्वामीच्या सोबत। नमस्कार मित्रांनो, नमस्कार, मी अरुण गोस्वामी आणि तुम्ही पाहताय विचारतोय महाराष्ट्र। हा मित्रांनो, विचारतोय महाराष्ट्र। तिथे बोकडांच्या बायकांवरती उडण्यासाठी बोकड शिल्लक राहणं झाले तर आणि हॉटेल मालक बोकडावर बोकड कापायला लागले तर, बोकडांच्या बायका संभोग करण्यासाठी तरसायला लागले तर आणि हॉटेल मालक बोकडावर बोकड कापायला लागले तर उद्या त्या बोकडांच्या बायकांना संभोग करण्यासाठी कोण मिळालं नाही तर या जिम्मेदार कोण? विचारतोय महाराष्ट्र। हा बोकडांवरती होत असलेला अन्याय कोण बोलणार याच्यावरती? म्हणून मित्रांनो, आज आपण याच मुद्द्यावरती विचार विनिमय करणार आहोत। मित्रांनो, आपले संवाददाता जे ग्राउंड लेवलवरती आपल्या जीवाची पर्वा न करता रिपोर्टिंग करतात, ते आपले गणपत गांडे थेट बोकडांच्या बायकांशी संवाद साधण्यासाठी गेलेले आहेत। गणपत गांडे, काय परिस्थिती आहे, काय परिस्थिती आहे नेमकं ग्राउंड लेवलवरती बोकडांच्या बायकांची, ते आम्हाला तुम्ही सांगा जरा। अरुण गोस्वामी, मी नक्कीच तुम्हाला सांगू शकतो की या ठिकाणी वातावरण कसं आहे। नमस्कार मित्रांनो, मी गणपत गांडे आणि आपण आलेलो आहे थेट बोकडांच्या बायकांशी संवाद साधण्यासाठी। तर कॅमेरामॅन माझ्या मागे कॅमेरा घेऊन या, मी आज तुम्हाला थेट बोकडांच्या बायकांशी संवाद साधताना दिसणार आहे। तर या मित्रांनो, या। तर या ठिकाणी बघू शकता हे ज्या शेळ्या आहेत ते चरत आहेत आणि 2-3 बोकडं बी त्यांच्यापाशी आहेत। ते बोकडं कशा ठेवलेले आहेत तर तुम्हाला माहित आहे, ज्या लोकांना माहित नाही त्यांच्यासाठी सांगतो, ते उडण्यासाठी ठेवलेले असतात, पण हे हॉटेल मालक हेच उडणारे बकरे नेऊन त्यांच्या हॉटेलमध्ये कापत आहेत। या माझ्या मागे, या 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 ठिकाणी बघू शकता। तर आपल्याला या ठिकाणी बोकडाची गाठ न घेता शेळीची गाठ घ्यायची आहे। बघू आपण, बघू शकता। तर शेळी या ठिकाणी कशी आहे, तर शेळीला आपण फक्त आपण धरलं पाहिजे आणि सापडलेली आहे शेळी। वा 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 वा, हाला अपेक्षा न होऊ देता शेळीला आपण व्यवस्थित विचारायचं आहे। तर सगळेजण तर यांना शेळी म्हणून ओळखतात, पण आपण यांची ओळख विचारू, नेमकं यांचं नाव काय। तर तुमचं नाव काय आहे मला सांगू शकता का? कोंडाबाई दगडू शेट्टेवाडी। बर, हा, तर यांनी नाव सांगितलेलं आहे कोंडाबाई दगडू शेट्टेवाडी।
यांचं शेट्टेवाडी आडनाव आहे. तर आपण बघू शकता. हा, काय बोलू शकता तुम्ही नेमकं हॉटेल मालकाबद्दल सांगू शकता? नाही तुम्ही चुकीचं करत आहेत या ठिकाणी. अरे इथं कुठं आहे सरक बाजूला तिकडे म्हणून आहे का ती बरोबर आहे ते आहे तर जाऊ द्या. आपण ती शेळीला सोडून दिलेला आहे. तर बघू शकता मित्रांनो या ठिकाणी जशा प्रकारे शेळ्यांच्या तोंडातून शिव्या आपण ऐकत आहोत हॉटेल मालकांसाठी ते अतिशय घाणही म्हणता येत नाही. कारण त्यांची नवरे जर कापत असेल कोण तर ते नक्कीच शिव्या देणार आहेत. तर मित्रांनो आपण नक्कीच याच्यावरती सरकारकडे न्याय मागू. आपल्या चॅनल मार्फत नक्कीच सरकारकडे याच्याबद्दल काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करू. मी गणपती आंडे. आपण भेटू लवकरच पुढच्या न्यूज मध्ये. तर मित्रांनो मी याच्यासाठीच म्हणतोय विचारतोय महाराष्ट्र हा बोकडांवरती होणारा अन्याय हा बोकडांच्या बायकांवरती होणारा अन्याय सरकार याच्यावरती कधी निर्णय घेणार विचारतोय महाराष्ट्र. मित्रांनो विचारतोय महाराष्ट्र. भगवान कसम क्या प्रोग्राम दिखा दिया तूने. सच कहो जिंदगी में 2 बार खुश हुआ हूँ. एक दिन जब देश को आजादी मिली थी और एक दिन आज वार 23 तारीख आहे. उद्या 24 पासून हे एक बरं झालं. आजपासून परत एकदा कॅलेंडर बघायची गरज नाही. मालक आहेत की सांगायला आज तारीख काय आहे वार काय आहे. गवारा स्पेशल थाळी 250 रुपयाला उद्यापासून आपल्या हॉटेलला चालू होणार आहे. अहो मालक होऊ द्या की श्रावण संपून 2-4 दिवस तरी होऊ द्या मग चालू करा. 2-4 दिवस झाल्यानंतर हॉटेल चालू तुमचं. अहो त्या बोकडांना जरा जगू द्या त्यांच्या मनासारखं वागू द्या. लैंगिक संबंध तरी करू द्या. जास्त होत नाही जास्त बिस्त काय होणार झालंय. हे हॉटेल मालका या बोकडांच्या मनासारखं यांना जगूच द्यायला झाले तर म्हणून तर हे बोकडे मिळेल तिथं चान्स मारायला लागलेत. आज वार रविवार सकाळ कालचा करीता बेत नंबर 1 झालेला आहे. आज भी स्पेशल रविवार है. भाई यहाँ पे क्या हो रहा है. भाई यहाँ पे क्या हो रहा है. सकाळ 12 बोकड़ा बेत है. ओरिजिनल गावरान बोकड़ा. मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन हो रहा है. बहुत मजा आ रहा है यहाँ पे. अहो मालक तुम्ही व्हिडिओ काढायला चांगली गोष्ट आहे पण व्हिडिओ काढत असताना थोडंसं लक्ष त्या बोकडावर पण राहू द्या. नाहीतर ते तिकडलं झाल्यावर तुमच्यावर उडायचं नाही. बोकड जरा कंडाळा दिसायला म्हणून म्हटलं. सकाळ 12 बोकड़ा बेत है. ओरिजिनल गावरान. हे बघा मालक माझं ऐका आणि एक काम करा. तुम्ही जसं बोकडं विकत आणताय तशाच 10-15 शेळ्या पण विकत आणत जावा आणि बोकडं कापायच्या अगोदर त्या शेळ्यांवरती उडवत जावा. नाही ह्याच्यातून 2 गोष्टी साध्य होत्याल हो. एक गोष्ट साध्य होईल ती म्हणजे तुम्हाला परत कापण्यासाठी बोकडं जन्माला येतील आणि दुसरी गोष्ट म्हणजे बोकडांना मिळालेल्या आत्मिक सुखाचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. हा झालं चालू परत कोंबड्या नागड्या करून दाखवायला झालं चालू. ओळखीला का नाही. हा झालं चालू 23/8/2025 वार शनिवार. ओळखायलेत का नाही किंवा कमबॅक करायचा रे बाबा आपल्याला उडा रे. हा अहो मालक ओळखतात सगळे तुम्हाला. प्रत्येक वेळेस अशी चिवतागिरी करायची गरज नाही. इकडे माझ्याकडे सायंत्रिक 18 साईन चोक येतं का नाही मला. किती होते बाबा साईन चोक. हग दिया. अहो मालक जाऊ द्या काय असते त्याला. 6चा पाडा आला नाही म्हणून काय झालं. तुम्ही आपलं चालू ठेवा तुमचं. कुठून तर बस मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा. तर लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम. असं गाणं म्हणू नको पुन्हा तुझ्या नाकाला